श्री रेणुका देवीचं मूळ पीठ कुठलं, मूळ स्थान कुठलं, सौंदती की माहूरगड हा प्रश्न अनेक रेणुका भक्तांना नेहमी पडलेला असतो. त्यातल्या त्यातमध्ये सौंदती क्षेत्राला मूळपीठ ही पदवी न देता ती माहूरगडाला धर्मशास्त्राने दिलेली आहे. म्हणजे आपल्याला धर्मग्रंथांमध्ये माहूरगड हेच रेणुका मातेचं आद्यपीठ आहे, मूळपीठ आहे असा दाखला मिळतो. मग सौंदतीच्या ऐवजी माहूरगड मूळपीठ का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. आज त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. त्याआधी आपण सौंदती आणि माहूरमध्ये फरक काय तोही जाणून घेऊया. बघा, रेणुका मातेचा जो काही संसार झाला, जमदग्नी ऋषींसोबत तिचं जे काही वास्तव्य झालं, हे सौंदती क्षेत्रामध्ये मलप्रभा नदीच्या तीरावरती झालं, हे अगदी खरं. परशुरामाने केलेला रेणुका मातेचा शिरच्छेद असो, रेणुका मातेचं पाणी भरायला जाऊन घागर फुटणं असो, किंवा त्या ठिकाणी सहस्रार्जुन राजाने जमदग्नीच्या आश्रमावरती केलेलं आक्रमण असो आणि त्यामध्ये जमदग्नी ऋषींचा झालेला मृत्यू असो, या सर्व घटना सौंदती क्षेत्रामध्येच घडलेल्या आहे. रेणुका मातेचा आश्रम सौंदतीमध्ये आज जिथे रेणुका देवीचं मंदिर आहे, ज्याला यल्लम्मा रेणुका मंदिर सुद्धा म्हणतात, तेथेच घडल्या होत्या. परंतु असं असताना सुद्धा मूळ पीठाचा मान माहूरगडला कसं काय आला? त्याचं मागचं कारण असं की ज्या वेळेला जमदग्नी ऋषींचा वध झाल्यानंतर रेणुका मातेने परशुरामाला आज्ञा दिली की माझ्या पतीसोबत मला सती जाण्याची इच्छा आहे आणि संपूर्ण पृथ्वीवरती ज्या स्थानावरती आकाशाला आकाशवाणी होईल ती मूळ पीठ जागा, ती कोरी भूमीची जागा मला सती जाण्यासाठी हवी आहे. आणि अशा पद्धतीनुसार कावडीमध्ये माता पित्याला बसवून भगवान परशुरामाने संपूर्ण पृथ्वीचं भ्रमण केलं आणि माहूरगडाच्या कोऱ्या भूमी या स्थानावरती गेल्यावरती आकाशाला आकाशवाणी झाली आणि त्याच स्थानावरती सती रेणुका स्वतःच्या पतीसोबत चितेमध्ये सती गेली. आता बघा, एखाद्या संताचं किंवा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य भलेही कुठल्याही गावामध्ये व्यतीत झालेलं असो, परंतु खरा मान त्या व्यक्तीच्या समाधी स्थानाला मिळालेला असतो. जसं की तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवडेल असे अनेक संत आहे, पण थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया. संत ज्ञानेश्वरांचा जन्म संभाजीनगरच्या एका गावामध्ये झाला, परंतु त्यांचं समाधी आज आळंदीमध्ये आहे, तर आळंदीलाच ज्ञानेश्वरांचं मूळ स्थान मानण्यात येतं. संत भगवान बाबा यांचा जन्म सावरगाव घाट नावाच्या गावाला झाला, परंतु त्यांनी समाधी भगवानगड येथे घेतली, तर भगवानगडालाच भगवान बाबाचं मूळ स्थान मानण्यात येईल. त्याच पद्धतीनुसार रेणुका मातेचं जरी सर्व आयुष्य आणि तिचा लीलाक्रम, तिच्या आयुष्यातील घटना ह्या सौंदती क्षेत्रामध्ये घडलेल्या असल्या तरी सती जाताना ती माहूरगडावरती गेली आणि सती ज्या स्थानावरती जाते त्या सती स्थानालाच तिचं मूळपीठ मानण्यात येतं. जसं की